नमस्कार, मी सरिता पांडे कुलकर्णी. युवा क्रांती न्यूज नेटवर्कच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. 2024ची हिंगोली विधानसभा निवडणूक लढवणारे रामदास पाटील सुमठाणकर आता नांदेड जिल्ह्यात देखील सक्रिय झालेले आहेत. राष्ट्रवादीचे नेते रामदास पाटील सुमठाणकर आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, युवा क्रांती न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. हिंगोलीनंतर आता नांदेडमध्ये देखील सक्रिय झाला आहात. कशी असेल पुढची वाटचाल? नाही, माझं मुळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला जी पक्षाने जबाबदारी दिलेली आहे ती पूर्ण महाराष्ट्र प्रदेशाच्या दिव्यांगांची जबाबदारी आहे. आणि पूर्वीपासून हिंगोली लोकसभेमध्ये नांदेडच्या 2 विधानसभा येतात. आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर मी परत एकदा या दोन्ही जिल्ह्यातल्या पक्षाच्या संघटनेसाठी पक्षानं ज्या काही मला जबाबदारी किंवा सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार या दोन्ही जिल्ह्यातल्या भागामध्ये आणि दोघंही लगतचे आणि एकमेकात अटॅच असलेले हे जिल्हे मतदारसंघ किंवा भूभाग आहे. त्यामुळे या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि पक्षाची विचारधारा, पक्षाचं संघटन अगदी खोलपर्यंत जाण्यासाठी जिथं जिथं पक्षाला वाटतं की या कार्यकर्त्याची मदत होईल अशा ठिकाणी पक्ष सूचना देतो, पक्षप्रमुख सूचना देतात, पक्षश्रेष्ठी पक्षातले ज्येष्ठ नेते सूचना देतात. त्यामुळं मग नांदेडच्या दक्षिण भागातला असो किंवा मग त्यात मुखेड विधानसभा असेल, देगलूर असेल, नायगाव असेल, कंधार असेल किंवा मग नांदेड असेल, हातगाव, किनवट या भागामध्ये हिंगोली जिल्ह्याबरोबर पक्ष संघटनेच्या अनुषंगाने दोन्ही जिल्ह्यामध्ये संघटन वाढीसाठी माझा प्रयत्न चालू आहे. सर, भाजपा सोडल्यानंतर खूप लवकर सक्रिय झाला आहात, त्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं? नाही, एक सामान्य कार्यकर्ता हा नेहमी सक्रिय असतो. त्यामुळे त्याला पक्ष किंवा बूथवर काम करणारा मी कार्यकर्ता आहे. तुम्हाला माहिती असेल, हिंगोली लोकसभेमध्ये मी 2006 बूथपर्यंतचा प्रवास केला. त्यात जवळपास 150-200 गावामध्ये मी मुक्कामी प्रवास केला. म्हणजे त्या गावात जाणे, मुक्काम करणे. 1485 गावापैकी 1100 गावं जवळपास मी 2-2 वेळा पालथे घातले. त्यामुळं एक वेळेस आयुष्य आपण समाजासाठी समर्पण केल्यानंतर सक्रियचा प्रश्नच नाही आहे. 24 तास आपण लोकांसाठी असतो. लोकांच्या अडीअडचणी, लोकांच्या समस्या, मग छोट्या छोट्या समस्यापासून ते मंत्रालयापर्यंतच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठीच आपला जन्म असतो. आणि त्याचबरोबर पक्षाचं संघटन करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. मी भारतीय जनता पार्टीमध्ये पण होतो. भारतीय जनता पार्टीमध्ये 1988 नंतर स्वर्गवासी विलाजी गुंडेवार साहेबांनी एक वेळेस भाजपकडून हिंगोली लोकसभा लढले होते. ते त्यावेळेस पराभूत झाले होते. तदनंतर हिंगोली लोकसभेमध्ये अनेक दिग्गज लोकांनी प्रवेश केला, पण कोणीही तिकीटसुद्धा मागितलं नाही आहे. पण आम्ही लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून बूथपर्यंत संघटन बांधणी केली आणि त्यावेळी तिथं भारतीय जनता पार्टीची जागा निवडून येऊ शकते असं वातावरण निर्माण झालं. हे आम्ही सर्व बूथ स्तराच्या कार्यकर्त्यापासून, पदाधिकाऱ्यापासून संघटन निर्माण करून एक नवचैत्य निर्माण केलं होतं. त्यावेळी तर हे पाहून 16 जण इच्छुक होते लोकसभेला. म्हणजे कुणालाही असं वाटू लागलं की भाजपाकडून ते खासदार होतील. म्हणजे ही संघटनेची ताकद आहे. आणि मला माहिती आहे संघटन बूथ स्तरापर्यंत मी काय असं बॅनरबाजीवरला किंवा फेसबुक कार्यकर्ता नाही आहे. तर मला गावापर्यंत, बूथ प्रमुखापर्यंत, लोकांपर्यंत, गावातल्या प्रभावी लोकांपर्यंत जायला आवडतं, प्रवास करायला आवडतं. मी लोकांना माझ्यापर्यंत येऊ देत नाही आहे. मी जनरली त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं संघटनेमध्ये मी सदैव सक्रिय आहेच आहे. कारण मला वाटतं की कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती, यानुसार मी 24 तास लोकांमध्ये असतोच. हिंगोलीनंतर आता नांदेडमध्ये देखील ॲक्टिव्ह मोडवर आहात. नाही, मी सांगितलं ना की हिंगोली आणि नांदेड असा काही फार वेगळा हे नाही आहे. म्हणजे 2 टोकाचे 2 नाही आहेत. तुम्ही वसमत पाहिली असाल, त्यातले अर्धे प्रभावी लोक नांदेडला असतात, कळमनुरीचे अर्धे इथं असतात, हातगाव, किनवट असतात. हिंगोली लोकसभेची रचना ही 6 विधानसभेत आहे ना, त्यातले बरेचसे नांदेडशी अटॅच आहेत. आणि नांदेडच्या दक्षिण भागामध्ये मुखेड विधानसभेमध्ये माझा स्वतःचा वैयक्तिक गावोगावी संपर्क आहे. देगलूरमध्ये माझं लहानपण गेलं, शिक्षण झालं, मी तिथं अधिकारी होतो. आणि देगलूरमध्ये एक माझी ताकद पण आहे. या माझ्या संपर्काचा किंवा संघटन कौशल्याचा जर पक्षाला फायदा होत असेल तर पक्ष पाठवेल. उद्या चालून पक्षानं सांगितलं की तुम्ही परभणी, धाराशिव, संभाजीनगर
इकडं तुम्ही पक्ष संघटनेसाठी कामाला जा, तर मला जाणं कर्मप्राप्त आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे तुम्हाला, तर ती कशा प्रकारे हाताळत आहात? मला पक्षाने दिव्यांग सेलचं राज्याचं कार्याध्यक्ष म्हणून दिलेलं आहे. सध्या संघटनात्मक रचना बनवण्यावरती प्रथम भर आहे आणि दिव्यांगांना खूप साऱ्या योजना आहेत, पण त्या योजनेचा त्यांना अभ्यास नाही आहे. माझा पहिला प्रयत्न आहे की सर्व योजना, सर्व माहिती एका पुस्तिकेच्या माध्यमातून, माहितीच्या माध्यमातून पक्षाच्या प्लॅटफॉर्मवरती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी काम चालू आहे माझं. एक चांगली वेबसाईट असेल, आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे, ते सर्व करून त्यातनं दिव्यांगासाठी किती जास्ती प्रमाणात माहिती देता येईल. केवळ फ्लॅशबॅक म्हणून चालणार नाही आहे. दिव्यांगाचा प्रश्न हे अतिशय संवेदनशीलपणाने हाताळावा लागणार आहे आपल्याला. आणि त्यांना शासनाच्या योजना माहिती नाही आहेत, आणि मग गावात त्यांना कोणी आणून तालुका स्तरावरती काय योजना असतात सांगणारही कोणी नाही आहे. त्यामुळे माझा प्रयत्न आहे की त्यांना प्रथम योजनेची माहिती करून देण्यासाठी मी प्रयत्न करतो. मग ती ऑनलाईनवरती असेल, पुस्तकी स्वरूपात असेल. आणि आता माझा जेमतेम आता 3-4 महिने प्रवेश होऊन झाला. आता महाराष्ट्रभर प्रवास करायचं हे माझं मन असते. पक्षाने जी जबाबदारी देईल भविष्यात, त्या जबाबदारीचं सोनं करण्याचं माझं एक कार्यकर्ता म्हणून काम आहे. तुमच्या राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद पाहायला मिळते? नाही, आपसुकच बघा, कुठल्याही पक्षामध्ये संघटनेत काम करणारा एखादा कार्यकर्ता जोडला तर कुठल्याही पक्षाची ताकद वाढते. माझंच म्हणून नाही आहे की अनेक प्रभावी लोकांचा प्रवेश होतो, अनेक सामान्य कार्यकर्त्यांचा प्रवेश होतो, अनेक संघटनात्मक लोक पक्षात येत आहेत. कुठल्याही पक्षामध्ये 1+1 2 होण्यापेक्षा 1-1 11 पण होऊ शकते. बेरजेमध्ये एखादा कार्यकर्ता, आणि त्यात माझ्यासारखा बूथवर काम करणारा कार्यकर्ता, गाव स्तरावरती काम करणारा कार्यकर्ता, कुठलाही अभिनिवेश, गर्व न ठेवता कार्यकर्त्यांना जीव लावणारा कार्यकर्ता, आपल्या खालच्या बूथ प्रमुखांना, आपल्या खालच्या तालुका प्रमुखांना, आपल्या खालच्या म्हणजे की आपण आपल्या अधिनिस्तसोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सुखदुःखांची पण तुम्हाला काळजी घ्यावी लागते. असा जर कार्यकर्ता कुणीही पक्षाला जर मिळाला तर पक्षाचं काम वाढतंच, आपसुकच वाढतं, कुठल्याही संघटनेचं काम वाढतं. त्यामुळं मला विश्वास आहे की माझं संघटन, काम, समर्पण या सर्व गोष्टीमुळे माझ्या पक्षाची ताकद नक्कीच वाढणार आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुमची भूमिका खूप इम्पॉर्टंट असणार आहे. सो व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? माझं स्वप्न आहे हिंगोलीसारख्या जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे, आता महायुतीमध्ये आहोत आम्ही, आमचे शीर्ष नेतृत्व आम्हाला ज्या सूचना देतील त्याचं आम्हाला पालन करणं आहे. पण जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कसं आहे पहा, आता नेत्याच्या निवडणुका झाल्या, लोकसभा विधानसभा झाल्या, आता ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत, कार्यकर्त्याला नेता करण्याच्या या निवडणुका आहेत. त्यामुळं कार्यकर्त्याच्या पाठीमागं खंबीरपणानं, भक्कमपणानं उभं राहणं आमचं कर्तव्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या कुठल्याही कार्यकर्त्यांना निवडणुकीमध्ये, मग ते हिंगोली जिल्हा परिषद असो, हिंगोलीतल्या नगरपालिका, वसमत, हिंगोली, कळमनुरीची असो, हातगावची असो, किनवटची असो, देगलूर नगरपालिका असो, मुखेड असो, जिथं जिथं आपला प्रभाव आहे आणि आपल्या एखाद्या कौशल्यानं, प्रवासानं, तिथल्या भेटीनं माझा कार्यकर्ता जर जिंकणार असेल तर मी दिवसरात्र त्याच्यासाठी प्रयत्न करल आणि माझा कार्यकर्ता नेता व्हावं असं मलाही वाटतं. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्याला नेता करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करून आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जास्तीत जास्त पुढं येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. हिंगोलीला अत्यंत युवा नेतृत्व आमचे राजूभैया नवगरे आहेत. नांदेडला या जिल्ह्याचे लोकनेते माननीय आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब आहेत आणि अनेक पदाधिकारी या ठिकाणी आजी माजी आमदार, खासदार पक्षामध्ये आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक समन्वयानं की आणि आपल्या संघटन कौशल्यानं काय चांगलं करता येईल. आणि तसं नांदेड जिल्ह्यामध्ये आमच्याकडे एक म्हणजे अत्यंत लोकात राहणारं नेतृत्व आमच्याकडे चिखलीकर साहेबाच्या रूपानं आहे. आणि हिंगोलीमध्ये तुम्ही पाहत असाल राजूभैया हे जनसामान्यात वावरणारं नेतृत्व आहे. त्यामुळे या भागामध्ये संघटन कसं वाढेल तर या दृष्टीनं माझे प्रयत्न राहतील. तसंच उदगीर असेल, अहमदपूर असेल, या भागामध्ये माझा संपर्क मोठा आहे, लातूर जिल्ह्यामध्ये पर्यंत. जिथं जिथं पक्ष मला संघटनेच्या कामासाठी पाठवल तिथं मग नक्कीच
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. गेल्या महिन्याभरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचे 2-3 दौरे नांदेड जिल्ह्यात झाले, तर त्यांनी कशाप्रकारे तुम्हाला गायडन्स केलं आहे? दादा हे अत्यंत हजरजबाबी आणि अभ्यासू, आणि दादांचं करतो बघतो सांगतो असं काही नसतं. दादा हे बोले तसे चाले, वंदावे त्यांची पावले जे म्हणतात. दादा जे शब्द दिला ते दिला. दादानी तसा नांदेडला नाही, हिंगोलीला पण दादा मला वाटतं 2 वेळा आले. दादानी संघटनेवरती, पक्ष वाढवण्यावरती अत्यंत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भर दिलेले आहेत. तसा नांदेड जिल्हा हा राजकीयदृष्ट्या सक्षम जिल्हा आहे. म्हणजे इथं पक्षवाढीसाठी मोठी संधी आहे. त्यामुळं दादा 3 वेळा दादाने सांगितलं की लोकात तुम्ही गेलं पाहिजे, लोकांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेतल्या पाहिजे, लोकांना विश्वास द्या की पक्ष तुमच्या पाठीमागं आहे, लोकांच्या प्रत्येक शासकीय योजना लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. तुम्हाला मी दिव्यांगाचंच उदाहरण सांगितलं की दादानी आता DPDCमध्ये 1% तरतूद केलेली आहे एकूण म्हणजे बजेटच्या. इतका मोठा निधी पूर्वी कधी स्वातंत्र्यानंतर नाही मिळाला होता. आता तितक्या लोकांचं पुनर्वसन, तितकं सबलीकरण त्या माध्यमातून होणार आहे. वेगवेगळे प्रश्न असतील, अडचणी असतील. दादा हे सहज सामान्य माणसात मिसळणारे मोठं एक राज्यातलं लौकिक असं नेतृत्व आहे. त्यामुळे दादांच्या मनोगतातून, सूचनेतून आम्हाला पक्ष संघटनेचं कार्य करण्याचं बळ मिळतं. दादा नेहमी तेच सांगतात की सर्व समाजाला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर हा चालणारा पक्ष आहे. विचाराला कुठेही तडजोड न करता किंवा त्याला तडा न जाऊ देता तो विचार लोकांपर्यंत घेऊन जाऊन सर्व घटकांना, सर्व जाती धर्म कुठलाही भेदभाव न करता यांना एका प्लॅटफॉर्मवरती घेऊन तुम्ही व्यापक स्वरूपाचं नेतृत्व निर्माण करा, असं दादाचं नेहमी सांगणं असताना आम्ही त्या विचारावरती आता काम करतो आहे. तुमच्या कार्यावरून असंच वाटतं की येणारी नांदेड किंवा हिंगोली लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही तयारीला लागला आहात का? बघा, काम करणं हे माझ्या हातात आहे, संधी देणं हे पक्षाच्या हातात आहे. मी हिंगोलीमध्ये लोकसभेमध्ये ही भारतीय जनता पार्टी ज्यावेळी होतो त्यावेळी मी कामच केलं, पण संधी नाही मिळाली, वाटाघाटीमध्ये नाही मिळाली, विधानसभेची नाही मिळाली. त्यामुळं पक्षाला मागणं आहे, पक्षाला आपणाला सिद्ध करून द्यावं लागेल की बाबा मी या ठिकाणी जिंकू शकतो, किंवा काही गोष्टी ज्या कमी आहेत त्याही आपणाला काम करणं. पक्षानं जिथून आदेश दिला तिथं हा एक सैनिक म्हणून तर मी तयारच आहे. काम, बांधणी, पण आता त्या गोष्टीला वेळ आहे. पहिलं लोकांमध्ये लोककल्याणकारी योजना घेऊन जाऊन लोकांना त्याचा फायदा करून देणं. कारण सत्ता आहे आता आमच्याकडे, राज्यामध्ये सत्ता आहे, बहुमताची सत्ता आहे. तिचा वापर सामान्यासाठी, गोरगरिबासाठी, दलितासाठी, लाडक्या बहिणींसाठी होणं आवश्यक आहे. त्या दृष्टीनं आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी प्रथम प्रयत्न करू. निवडणुकीला अजून बराचसा अवधी आहे, ते त्यावेळी ठरवू आपण. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार येऊन गेले, तर पक्षवाढीसाठी त्यांनी काही अभियान राबवले आहेत का? आता सध्या आमचं सदस्य नोंदणी अभियान आहे. आमचे युवा आघाडीकडून अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्कलनिहाय नोंदणी होत आहे, फादर बॉडीकडून नोंदणी होत आहे, महिला आघाडीकडून नोंदणी होत आहे. आणि त्याचबरोबर जे काही विभाग आहेत राष्ट्रवादीकडे किंवा महायुती शासनाकडे, त्यांच्या योजना लोकांपर्यंत देण्यासाठी, आणि त्याचबरोबर एखादा प्रभावी व्यक्तीला शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आवडत असेल तर त्याला प्रवेश करून घेणे, त्याला सन्मान देणे आणि त्याला पक्षाच्या विचारधारेमध्ये समाविष्ट करून घेणे, हा एकंदरीत आमचा आता कार्यक्रम सुरू आहे. तुम्ही बघा, अनेक प्रवेश सोहळे होत आहेत. सदस्य नोंदणी पण मोठ्या चांगल्या पद्धतीने या दोन्ही जिल्ह्यामध्ये झालेली आहे. त्यामुळं पक्षवाढीसाठी आमचा हा नेहमी प्रयत्न चालू आहे. कोणतेही पद नसताना BJPमध्ये असताना तुम्ही हिंगोली जिल्ह्यात मुबलक प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिलेला आहे, तर नांदेड जिल्ह्यामध्ये आता राष्ट्रवादीमध्ये असताना तुमचे काय प्रयत्न असतील निधी उपलब्ध करून देण्यासाठी? नाही, निधी उपलब्ध करून देण्यासाठी पद लागतं असं नाही आहे, तुम्हाला अभ्यास लागतो. एखादा प्रकल्प तुम्ही शासनाच्या कसोटीवर उतरणारा तयार करून सादर केला पाहिजे. हिंगोली शहराचा कायापालट करत असताना अनेक प्रकल्प मी तयार करून शासनाकडे सादर केले. देगलूर नगरपालिकेत असतानाही मी 2 प्रोजेक्ट सादर केले. म्हणजे ज्या मी गावात काम केलं तिथं, आणि राजकारणात आल्यानंतरही मी वयाच्या 38व्या वर्षी मी राजपत्रित अधिकारी पदाचा राजीनामा देऊन मी आज काम करतो आहे, आणि ते पूर्ण वेळ लोकात जाऊन काम करतो आहे.
त्यामुळं मंत्रालयाचा जो मला अभ्यास आहे 11-12 वर्षाचा आणि तेवढे वर्षे सर्व्हिस केल्यामुळं तिथं माझे मित्र चांगले आहेत. त्यामुळं आणि मंत्रालयाला प्रोजेक्ट मंजूर करण्यासाठी कसोटीवरती तो प्रोजेक्ट उतरला पाहिजे. काही कागद दिलं, निवेदन दिल्यानंतर त्याची पेपरबाजी केल्यामुळं प्रोजेक्ट मंजूर होत नसतात. प्रकल्प अहवाल तयार करून मग ती अभ्यास मला असल्यामुळं आणि योग्य वेळी मला माहिती आहे मी जे काही मागितलं ते स्वतःसाठी नाहीच मागितलं ना, कार्यकर्त्यासाठी मागितलं. त्यामुळं पक्षश्रेष्ठीने त्यावेळेसही भाजपमध्ये आदरणीय गिरीशभाऊ महाजन असतील, श्रीकांतजी भारती असतील, अतुलजी सावे साहेब असतील यांनी मला सरळ हाताने निधी दिला. पण तो निधी मी कार्यकर्त्यांना, माझा मग बूथ प्रमुख असेल, माझा तालुका प्रमुख असेल, सर्कल प्रमुख असेल, त्यांना मी त्यांच्या गावाच्या विकासासाठी निधी आणून दिला त्यांना आणि त्या गावामध्ये ते कामं झाले. आणि तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मी ज्या या दोन्ही जिल्ह्यातल्या काही ठिकाणच्या ज्या अडचणी प्रकल्प असतील ते मी सादर करत आणि विनंती करल. मला तिथेही अपेक्षा आहे की मंजुरी मिळतील आणि त्या भागातले काम होईल असं वाटतं मला. तर हे होते रामदास पाटील सुमठाणकर, हिंगोलीनंतर नांदेडचा राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करताना मिळतात. थँक्यू सर. युवा क्रांती न्यूजशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सरिता पांडे, कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, नांदेड.